नमस्कार. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक न्यायासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी झोकून दिलं. ते म्हणजे ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते सर. शेतकऱ्याच्या झोपडीतून निघून कायद्याच्या ज्ञानाने समाजाचे परिवर्तन करणारा एक लढवय्या नेता, ज्यांच्या संघर्षातून हजारो गरीब, शोषित शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, हे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या घरात जन्मलेले पुरुषोत्तमराव जातीय अडथळ्यांना तोडत, शिक्षणासाठी झगडत, सर्वसामान्यांसाठी मोठा आधारस्तंभ झाले. माणसाचा खरा आकार त्याच्या घराच्या मातीमध्ये घडतो. आज आपण ज्यांना एक कुशल वकील, निष्ठावान समाजनेते आणि लोकन्यायाचे उपासक म्हणतो, ते ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते. त्यांच्या जीवन मूल्यांची मूळ प्रेरणा दडली आहे त्यांच्या घराच्या चार भिंतींच्या पलीकडे. आई शिक्षणाच्या संधीपासून दूर राहिलेले, परंतु शिक्षणाची भूक असलेली, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या अध्यात्मात नित्य रमणारी. तिच्या मनात एकच ध्यास, माझी लेकरं शिकली पाहिजेत, मोठं व्हावं, आदर्श बनावं. या तत्वासाठी तिनं चारगाव सोडून मुलांना भद्रावतीत घेऊन राहायचं कठोर पण धाडसाचं पाऊल उचललं. वडील साधे शेतकरी पण विचारांनी थोर. शेतीच्या माळांवर श्रम करताना त्यांच्या ओठावर असायचे रामायण, महाभारत, पोथीच्या ओव्या आणि तुकारामांचे अभंग. हे केवळ शब्द नव्हते, तर त्या घरातल्या प्रत्येक जीवाला मूल्यांची पाठवाट होती. सरांचे स्वप्न होते झूलॉजी आणि बॉटनीत MSc करायचं, पण वडील भावाने सांगितलं, घरात एक वकील पाहिजे. त्यांचा प्रवास सुरू झाला भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेतून. 10वी पूर्ण केली 1966 साली. त्यानंतर त्यांनी आनंद निकेतन कॉलेज वरोरा येथून 1970 मध्ये जीवशास्त्र विषयात विज्ञान पदवी घेतली आणि सरांनी आपली शास्त्र दिशा सोडून कायद्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्यांचा खरा ध्यास होता न्याय आणि हक्कासाठी उभे राहण्याचा. त्यासाठी त्यांनी 1974-75 साली नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन कायद्याची पदवी प्राप्त केली. 74-75 साली नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये प्रवेश याकरिता घेतला, सामाजिक न्यायासाठी शस्त्र बनण्यासाठी. सातपुते कुटुंब म्हणजे शिक्षण, सेवा आणि समर्पण यांचा त्रिवेणी संगम. ज्येष्ठ कन्या जयश्री सुप्रीम कोर्टात वकील. नियर टू जस्टिस या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केस लढते. वडील एक शब्द पण आयुष्यभरासाठी आधार. ते फक्त पालक नसतात, ते आपल्या विचारांचं, धैर्याचं आणि स्वप्नांचं मूळ असतात. तर त्यांनी आपल्या मुलींना शब्दांच्या पलीकडलं बळ दिलं. त्यांनी स्वप्न दाखवली नाहीत, तर ती पूर्ण करण्याची हिंमत दिली. आज त्यांच्या या अमृत महोत्सव क्षणी त्यांची मुलगी जयश्री आपल्या भावना त्यांच्या शब्दातून व्यक्त करणार आहेत. चला ऐकूया त्यांच्या अंतःकरणातून उमटणारा गौरवाचा सूर. माझे वडील ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते केवळ एक प्रेमळ बाबा आणि समर्पित वकीलच नाहीत, तर ते अत्यंत सज्जन आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. मी त्यांना पहाटे 3 ते 4 वाजता उठून केसेसवर काम करताना, कोर्टात उपस्थित राहताना आणि संध्याकाळी व सुट्टीच्या दिवशी समाजासाठी काम करताना पाहिलेले आहे.
इतक्या बिझी दिनचर्येतही त्यांनी आपल्या कुटुंबासाठी वेळ दिला, आनंदाच्या क्षणातही आणि कठीण वेळेतही. त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा रोज मला नवी प्रेरणा देते. मुलगा आदित्य अमेरिकेतील पोर्टलँडमध्ये वकील आहे. तेथील गव्हर्नमेंट एज्युकेशन मॅटरसाठी कोर्टात सरकारतर्फे बाजू मांडतो. त्याची पत्नी अलेक्सा अमेरिकन गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर आहे. या यशामागे आहे घरातल्या संस्कारांची चिरंतर प्रेरणा. हॅलो पप्पा, तुम्हाला तुमच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावर्षी तुम्हाला परत जगभ्रमण करण्याची संधी मिळणार ही माझी अपेक्षा. तुमच्या आयुष्यात आजवरी तुम्ही जे अचीव केलं त्याचा मला खूप अभिमान वाटतो. जरी समाजाचा पहिला वकील म्हणून तुम्ही आपल्या व्यवसायाची सुरुवात केली असेल तरी आज तुम्ही या समाजाचे नाही तर संपूर्ण विदर्भाचे टॉप वकील आहात. आणि जरी तुम्ही वकिलाचे माउंट एव्हरेस्ट असाल तरी मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की तुमची ओळख एक उत्तम वकील म्हणून तर आहेच, पण त्याबरोबर तुम्ही बहुजन समाजाचे लीडर आणि सुधारक म्हणून तुमची एक ओळख आहे. याचा अर्थ हा की तुम्ही आपल्या टॅलेंटचा आणि वकिलीचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी केला. आणि तुमच्या या प्रयत्नाचा मला गर्व तर वाटतोच, आणि त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे मला ह्या गोष्टीचा एक खूप मोठा इन्स्पिरेशन आहे की तुमच्या आयुष्याचा एक तुम्ही जसा वापर केला, तुमच्या व्यवसायाचा जसा तुम्ही वापर केला आपल्या समाजाच्या सुधारणा करण्यासाठी, ते एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. तर त्याच्यासाठी तुमचं आणि मम्मीचं धन्यवाद. आणि लास्टली तुम्ही आजही जसे कोणत्या नवीन गोष्टीसाठी एक्सायटेड राहता तसेच तुम्ही पुढे राहा. हॅपी बर्थडे. थँक्यू. दुसरी कन्या सोनल आज UK मधील नामवंत फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. जावई हरिनाथ लॉयड बँकेत महत्त्वाच्या पदावर आहेत. बापों में बाप, वकीलों में वकील, इंसानों में इंसान, उत्तम में उत्तम, अपना पुरुषोत्तम, पटपटा खिरकिरा लबान, सातपुते की शान, कुंबियों की जान, हसीनाओं की दिल लगी तो नातुओं का क्यूटी पाए, डैशिंग, केयरिंग, dazzling, sizzling, hot, bold and beautiful. तू है तो मुझे फिर और क्या चाहिए? Oh wait, here and here. ये ड्रेस तो उसी ने दिलाया है, ये भी उसी ने दिलाया है और ये भी उसी ने दिलाया है. Happy birthday. और मुझे भी तो अरे मुंह और मुझे भी तो उसी ने बनाया है. So thank you so much for everything, Papa. You are truly amazing, setting example, showing age is just a number, learning from laptop to computer, share market to new movies, Jack Daniel to Chivas Regal. Thank you. I love you. May your laughter shine brighter. May your soul shine brighter. May you get meditation, peace, love. Happy birthday. I love you. Happy birthday, Uncle. Many happy returns of the day. I wish you enjoy more every minute and every day. And you're learning every new thing every minute, which is like we can't believe that how much we can learn every day from you. Many happy returns of the day. Enjoy every moment. Thank you. I say happy birthday to Aja. Happy birthday. Love you. I love you too. पण पुरुषोत्तम सरांचा कुटुंब या शब्दाचा अर्थ फक्त रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नव्हता. बहिणीच्या मुलीचं शिक्षण आणि लग्न, मावशीच्या मुलीचं शिक्षण हे सर्व त्यांनी आपल्या कर्तव्याने उचललं आणि पूर्ण केलं. आई वडिलांच्या निधनानंतर लहान भावाच्या मुलांचं संगोपन त्यांनी केलं. ओझल आणि पल्लवी
ही त्यांच्यासाठी फक्त नातेवाईकच नव्हे तर आपलीच मुलं आहेत असं ते अभिमानाने सांगतात. आज ओझल चंद्रपूर कोर्टात वकील आहे आणि पल्लवी व्यवसाय क्षेत्रात उत्तम प्रगती करत आहे. या साऱ्यांचं श्रेय सर एका व्यक्तीला देतात, आपल्या अर्धांगिनी अलकाताई यांना. तिच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं. हे त्यांचे शब्द आजही नम्रतेनं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शिलालेख कोरतात. आजचा जो मोर्चा आहे हा सर्व जो ओबीसी संघटनेचा मोर्चा आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नाही आहे. आणि याबद्दल जे काही टीव्हीमध्ये बातम्या प्रसारित होते आपल्याला होत आहे, या सगळ्या बातम्या चुकीच्या आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाची या मोर्चाचा काही एक संबंध नाही. आणि त्यामुळे संपूर्ण जो ओबीसी बांधव आहे त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं. साली बहुजन समाज पर्व या विशेष कार्यक्रमात त्यांना बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल बहुजन समाज रत्न या सन्मानाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीला मिळालेला नाही, तर एका चळवळीला, एका विचारसरणीला आणि सामाजिक समर्पणाच्या अविरत ध्यासाला मिळालेला आहे. पण पुरुषोत्तम सर म्हणतात, सर्वात मोठा सन्मान म्हणजे कोणाचंही आयुष्य खरंच बदलता आलं तर त्याचा आनंदच सर्वोच्च पुरस्कार आहे. अशा व्यक्तीचं कार्य केवळ त्यांच्या नावावर नाही, तर त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या मूल्यांवर बिंबलेलं असतं. पुरुषोत्तम सातपुते हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही, तर ते आहे एका ध्येयवेड्या प्रवासाचं प्रतीक, ज्यांनी वकिलीला समाजसेवेचं व्रत दिलं आणि नेतृत्वाला नम्रतेची साथ दिली. आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण त्यांच्या कार्याला, विचारांना आणि आदर्शांना हृदयपूर्वक वंदन करतो. सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवे शरदः शतं शतं विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवे शरदः शतं शतं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं
सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं जगति भवतु तव सुयशोगानं जगति भवतु तव सुकीर्तिगानं जगति भवतु तव सुयशोगानं जगति भवतु तव सुकीर्तिगानं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु